जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत अतिमहत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय 23/6/2025 ची ही अपडेट आहे। पोलीस शिपाई भरती 2022-23। आता जे विद्यार्थी वेटिंगवर असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण थोडा लेट बनवत आहे। तरी पण जे वेटिंगवर विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी राहणार आहे। कारण की बघू शकता, पोलीस शिपाई या पदासाठी जे विद्यार्थी वेटिंगला पडलेले आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे। कारण की बघा, पोलीस शिपाई मुंबई भरती जी झालेली आहे त्यामध्ये विद्यार्थी हे आदेश स्वीकारण्यासाठी म्हणजे वैद्यकीय चाचणी आणि नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिलेले आहे। म्हणजेच तुमची वेटिंग ही जवळपास उघडण्याची शक्यता आहे बघा, आणि ती लवकर उघडू शकते बघा। काय आहे विषय, तर नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांपैकी बरेच उमेदवार नियुक्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहत नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे गैरहजर उमेदवारांना पोलीस शिपाई पदी नियुक्ती स्वीकारण्यास कोणतेही स्वारस्य दिसून येत नाही। सोबतच्या यादीत नमूद केलेल्या नियुक्ती स्वीकारण्यासाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येत आहे 25/6/2025ला, म्हणजेच कालच्या रोजी। वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी प्रशिक्षण जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस प्रशिक्षण क्रीडा व कल्याण कलिना सांताक्रूझ पूर्व मुंबई येथे 7 वाजता त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। हजर राहण्याबाबत सूचित करण्यात येत आहे। सदर दिवशी जर नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी हे जर गैरहजर राहिले तर याला बघा, सदर गैरहजर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्ती होण्यास स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांची अंतरिम निवड यादीतील निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। तसेच त्यांच्या जागी अंतरिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीची संधी देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या कास्टची ही वेटिंग होऊ शकते आणि कोणते विद्यार्थी अब्सेंट राहिलेले आहे, गैरहजर राहिले। आता बघा, ओपनची एक वेटिंग होऊ शकते पोलीस शिपाई यासाठी। त्यानंतर EWS ओपन एक उघडू शकते। त्यानंतर ST सर्वसाधारण एक उघडू शकते। ओपनमध्ये EWS एक उघडू शकते। त्यानंतर आहे EWS नंतर ST सर्वसाधारण एक उघडू शकते। त्यानंतर आहे पुढे जर आपण बघायला गेलो तर पुरुष उमेदवारांसाठी आपण सुरुवातीला घेतो आहे, त्यानंतर महिलांसाठी सुद्धा सांगतो। बाकी रिझर्वेशनसाठी तर भरपूर अशा पुरुष उमेदवारांसाठी उघडणार आहे। त्यानंतर महिलांसाठी बघा, ओपन फिमेल उघडणार आहे एक। त्यानंतर ST फिमेल उघडणार आहे सर्वसाधारण फिमेल, आणि ओपनमध्ये NTC फिमेल उघडणार आहे। तर जवळपास म्हणजे ज्यांचे काही समांतर आरक्षण नाही त्यांच्यासाठी जवळपास 4 ते 5 सर्वसाधारण उघडणार आहे आणि महिलांसाठी जवळपास 3। आणि जे समांतर आरक्षणामधून यांच्या खाली असतील ते जरी नाही आले तर त्यामध्ये पुढच्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल। म्हणजे मुंबईची वेटिंग ही लवकरात लवकर, प्रतीक्षा यादी ही लवकरात लवकर उघडण्यात येईल, ठीक आहे। आणि त्यामध्ये जे विद्यार्थी वेटिंगला पडले असतील त्यांनी आता एकदम तयार राहायचं आहे। वेटिंग ही लवकरात लवकर उघडेल मुंबईची, कारण मुंबईची जी प्रोसेस होत आहे ती एकदम फास्ट प्रोसेस होत आहे। विद्यार्थी हे ट्रेनिंग सेंटरला पाठवलेसुद्धा आहेत आणि तुम्हालासुद्धा लवकरच बोलावतील आणि तुमचं डॉक्युमेंट, वैद्यकीय चाचणी आणि आदेश तुम्हाला देण्यात येईल।